सचिन पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. सचिन पस्टे, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. अंतिम सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय शिवकृपा वैतरणेश्वर चषक, मानाची, सन्मानाची, अभिमानाची या वाडा तालुक्यातील एक प्रतिभासंपन्न स्पर्धा. ज्या स्पर्धेचं हे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अंतिम सत्र. शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2026 पर्व तिसरं. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सचिन पस्टे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर रजा बुरे. ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. साथीनं अली जो बॅटिंग करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल रजा बुरे उडवतोय आणि फेकून देतोय सीमा रेषा पार. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मध्यावरनं बॉल प्रेक्षकांच्या भेटीला सीमा रेषा पार. षटकार. एक चांगली हिट इथे आपल्याला पाहायला मिळाली. षटकार तो इथे पाहायला मिळतोय. सहा धावा इथे दाफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर इथे हा खणखणीत षटकार तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं अगदी दर्जेदार पद्धतीने बॉलला खेळलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 या आकड्यावर 2 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 10 ही धावसंख्या दाफलकावर आहे. यावेळेस रजा भुरे इज ऑन अ फायर. बॉलला उडवतोय सलग तिसऱ्यांदा सीमा रेषेच्या पार. षटकार. तीन चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा या राफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी. या सचिन पस्टे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्याच्या विरोधामध्ये आक्रमण ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आक्रमण ते परवडणारं मुळीच नसेल, कारण या पद्धतीनं आक्रमकतेची फलंदाजी जी सातत्यपूर्ण होत राहिली तर निश्चित एक चांगली टोटल दाफलकावर उभी राहील. या स्पर्धेच्या निमित्तानं गातीस गावातील अतिश जाधव इथे उपस्थित होत आहेत. अतिश आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिश जाधव यांना विनंती आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. पुढचा बॉल फुलटॉस होता आणि त्याला अगदी फुलटॉल वसूल केलाय. बॉलला खेळलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. चौकार. अगदी जसं गाणं आहे ना तसं खालीवली ती सुरू आहे. अगदी जबरदस्त बॅटिंग ती मैदानाच्या आतनं सुरू आहे. 2 षटकार आणि 2 चौकार डावाच्या सुरुवातीला दाफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळालं. सचिन पस्टेच्या विरोधात आक्रमण आणि ते आक्रमण मैदानाच्या आतनं तसंच सुरू आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आलाय आणि यावेळेस मात्र विकेट संपादित केली गेली आहे. ज्या फलंदाजानं मैदानातनं धुडगूस घातला होता त्या बॅटरला इथे बाद केलं. विकेटचं बदन खेळाडू बाद.
नवीन बॅटर युसुफ मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगली बॅटिंग या आधीच्या मॅच मध्ये युसुफच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. तो युसुफ आलाय. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. तिथे बॅक टू बॅक दुसरा गडी बाद करण्याची संधी आणि इथे सचिन पष्टेनं महत्वपूर्ण 2 विकेट मिळवल्यात. फलंदाज युसुफ बाद. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर येते. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर अनिकेत गोलंदाजी करण्याकरता येतोय. सचिन पष्टे पहिल्या 4 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केल्या 20. त्यानंतरच्या 2 बॉलवर त्यानं 2 महत्वपूर्ण बॅटर ज्यांना माघारी परतवलं. युसुफ तिथे गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी गेला. शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवर जर आपण पाहिलं तर आक्रमण ते करण्याचा मनसुबा त्यानं दर्शवला आणि शेवटच्या बॉलवर आक्रमणाचा जो मनसुबा आहे तो तिथे फोल ठरवला. एक ट्रॅप लावलं होतं आणि त्यामध्ये अडकवलंय. तिथे विकेटचं पतन केलंय. फलंदाजाला माघारी यावं लागलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज अनिकेत तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर अली जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्रायकर एंडकडे अली याला आपण फलंदाजी करताना पाहताय. चांगला बॉल इथे अलीच्या विरोधामध्ये फ्लाइंग स्लीपच्या दरम्यान वळाला. तिथे जोपर्यंत सचिनने बॉलला उचललं एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. अमित पष्टे विकेटच्या मागे या टीमला जर आपण पाहिलं तर तिथे हँडल करत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सेट करतोय. क्रिकेटच्या केंद्रस्थानी तो उभा आहे. विकेट कीपर म्हणून काम पाहतोय. यावेळेस मात्र अलीनं आपली ताकद झोकली फटक्यात. बॉलला तिथे सीमारेषेच्या नजदीक चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला स्टॉप केलं. 2 रन या दाफलकावर जोडल्या गेल्या. 4 रन तिथे सेव्ह झाल्या. चांगले एफर्ट क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 100% एफर्ट हे क्रिकेटच्या मैदानात खूप गरजेचे असतात आणि तिथेही जर आपण पाहिलं तर अगदी लाजवाब एफर्ट ते आपल्याला पाहायला मिळाले. सूरज पष्टे होता त्या ठिकाणी आणि अगदी चांगलं काम सूरजच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळालं. आतल्या बाजूने सेव्ह केलंय फरमान. जवळपास 1 फूट आतमध्ये बॉल थांबलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र बॉलला कव्हर्स मध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षक सेट केला गेलाय आणि त्यानं तिथे झेल टिपला गेलाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल. खेळाडू बाद. या 3 ओव्हर नंतर 2 टीम ज्या नाणेफेक कक्षामध्ये जॉईंट होतील. एका बाजूने टीम दिंगडॉंग वडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम एफडीसी कुडूस आणि डिंगडॉंग वडवली. दोन्ही कॅप्टन पहिल्या 3 ओव्हर नंतर आपल्याला टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचंय. या 3 ओव्हर नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. एक महत्त्वपूर्ण उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक मुकाबला तोही आपल्याला पाहायला मिळेल. डिंगडॉंग वडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम नुमान 11 एफडीसी कुडूस. नुमान 11 या नावाने एफडीसीचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नुमानभाई पटेल यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या वतीनं अर्पण केली जाते. मोहाफिज जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीने इथे मोहाफिजच्या वतीने खेळ दाखवला जाईल. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज अनिकेत. यावेळेस मात्र हा बॉल जास्त उंची गाठली आहे. लांबी तेवढीशी नाहीये. 3 खेळाडू चेंडूवर झेपावतायत आणि इथे चांगला कॅच दर्जेदार झेल. फलंदाज बाद.
4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 चेंडूनंतर बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट्स त्या इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये एक जुना जाणता खेळाडू मुन्ना जो बॅटिंग करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुन्ना जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपण पाहता एक जुना जाणता खेळाडू आहे. तो फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे त्याच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये साकार केला जातोय. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. फिरवलेला बॉल यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न, एक सिंगल करता मुन्ना धावलेत आणि रन होती तिथे. सुरुवातीला फरमान रेडी नव्हते, मात्र मुन्नाने दर्शवलं की हो ही धाव शक्य होऊ शकते. तेव्हा मग थोडंसं लेट तिथे सुरुवात केली होती रन करता आणि एक रन ती दाफलकावर जोडली गेली. या ओव्हरमध्ये रन्स येत नाहीये. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये आल्यात फक्त 3 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्यात. त्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा या दाफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. शेवटचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अनिकेत तो सज्ज होतोय. यावेळेस फरमाननं बॉलला उडवलंय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. फरमानला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 4, चौथा झटका. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आणि 2 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 3 विकेट आणि रन आल्या ते फक्त 3. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अशर जो फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटच्या ओव्हर करता गोलंदाज राज, ज्याला गोलंदाजी करण्याकरता टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे त्यांच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये प्रचारण केले गेले. यावेळेस मात्र फुलटॉस होता, वळवला गेलाय. फाईन लेग मध्ये कोणी नाहीये, बॉल वेगानं चाललाय, सीमा रेषेच्या पार जाईल, चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे लेग बाईटचा इशारा तो पंचांच्या माध्यमातून आलाय, पायाला लागून बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर या चौकाराच्या मदतीनं आता वाढते आणि पुढे सरकते, जाऊन पोहोचते. ते एकंदर 27 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं. अमित पष्टे थोडेसे लेट स्टार्ट केलं, त्यामुळे तिथे बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. सुरुवात थोडीशी आधी होणं गरजेचं होतं. तिथे सुरुवातच थोडीशी लेट केली, त्यामुळे बॉल पर्यंत पोहोचले नाही. गुणवत्ता आहे, कॅच कॅरी झाला असता. मात्र तुम्ही चेंडूवर जेव्हा येता ना तेव्हा तुम्ही किती वेगाने येता ते महत्वाचं असतं. खरं तर मला असं वाटतं की पहिल्यांदा फाईन लेग कॅच गेल असं वाटलं असावं, त्यामुळे त्या चेंडूवर लेट स्टार्टअप केला होता आणि त्यानंतर 1 रन ती तिथे कंप्लीट झाली. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 1 रन ती कंप्लीट केली गेली. चांगली गोलंदाजी होती, गुणवत्तापूर्ण गोलंदाजी होती. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा जरी आल्या असल्या ना तरी आम्ही या मैदानाच्या आतमध्ये लढण्याकरता आलोय हे सलामी स्पोर्ट्स निचोळे संघ सांगत असताना लढतायत, झगडतायत, सुंदर येत आहेत, हे गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ आहे, तिथे अप अँड डाऊन ते चालूच राहणार. प्रत्येक ओव्हर तुम्हाला हवी आहे तशी पडणार नाही, मात्र ज्या तुमच्या हातात आहेत ना त्या ओव्हर चांगल्या पद्धतीने घडण्याचा प्रयत्न करा. यावेळेस संधी इथेही विकेटची. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली स्क्वेअर लेग मध्ये टिपला गेलाय, झेल संपवला. आणखी एका बॅटरचा खेळ, विकेटचं पतन, खेळाडू बाद.
4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 चेंडूनंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 29 धावा. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू आलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय ॲडव्होकेट प्रफुल्लजी पस्टे इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट प्रफुल्लजी पस्टे, आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. इथे मात्र एक रन जी दाफलकावर जोडली जाईल. क्रिकेटचा खेळ आहे असं म्हणतात ना, हा खेळ शेमेलियन सरड्यापेक्षा वेगानं रंग बदलतो. या खेळात वेळ बदलते, फक्त ती वेळ बदलवण्याची कुवत आणि धुमक ती तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे. आणि या खेळात जर आपण पाहिलं तर पहिल्या 6 ओव्हरमध्ये वेळ होती ती टीम उमर 11 वडवली कॅम्पची, मात्र ती वेळ आपल्या गोलंदाजीनं बदलवली. गोलंदाज अनिकेत आणि राजनं शेवटच्या 12 बॉलमध्ये त्यांनी रन्स दिल्या त्या फक्त 10, आणि त्या 10 धावा त्यानं खर्च केल्यानंतर इथे टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलंय. विजयाकरता 31 धावसंख्येचं लक्ष्य. थँक्यू डीजे. सलामी स्पोर्ट्स निचोळे संघ जो जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ती जर्सी ही जर आपण पाहिली तर सन्माननीय ॲडव्होकेट प्रफुल्लजी पस्टे यांच्या माध्यमातून ती जर्सी सुद्धा स्पॉन्सर केली गेली आणि ते इथे उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राज आणि अनिकेत या दोन्ही गोलंदाजांकरता 200 रुपयाचे कॅश प्राइज येते. आयुध स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ते 200 रुपये कॅश प्राइज आले. कैलासजी पष्टे यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आले. आयुध स्पोर्ट्स सध्याच्या घडीला अगदी परिपक्व काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आयुध स्पोर्ट्स कैलास पष्टे जे अगदी खूप चांगल्या पद्धतीनं जर्सी त्यांच्या माध्यमातून बनवल्या जातात. वेगवेगळ्या विभागांमध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये आपण सध्या आयुध स्पोर्ट्स हा ब्रँड झळकत असताना पाहतोय. अगदी चांगलं काम करतायत. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात ना त्या क्षेत्रात परिपक्व बनण्याचा प्रयत्न करा. आणि कैलास पष्टे ही व्यक्ती अशी आहे, शिकण्यावर जास्त भर देतं आणि अगदी चांगलं काम सध्या त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. भरपूर साऱ्या स्पर्धा त्यांच्या जर्सीजनं कलरफुल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलास पष्टे यांनाही शुभेच्छा असतील. डिंगडॉंग वडवली ज्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एकतीस धावसंख्येचं लक्ष्य आणि बघूया या 31 धावा कशा पद्धतीने इथे दाफलकावर जोडल्या जातील. नेक्स्ट मॅच बोथ टीम रेडी राहायचंय. 3 ओव्हर नंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय आणि त्याच मॅचच्या दरम्यान लॉट्स टाकले जातील. या गोष्टीची नोंद ठेवा. इथे मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. मला वाटतं तिथे शफल सुद्धा खूप जास्त होता अमित पष्टे, त्यामुळे जी अपील आहे त्यामध्ये तेवढासा जोश उत्साह होता, मात्र कॉन्फिडन्स लेवल नव्हता. चांगला बॉल तो पाहायला मिळाला. कैफाज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. अमित पष्टे एक लेजंड टेनिस बॉल क्रिकेटर. वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अमित पष्टे या नावाची खूप मोठी दहशत
आपण जरूर अनुभवली आहे. अगदी दर्जेदार खेळ या वाडा टेनिस बॉल क्रिकेटच्या अंतर्गत खेळताना सातत्यानं त्यानं दाखवलाय. तो अमित पष्टे मैदानामध्ये आहे. मात्र यावेळेस बॉल बॅटच्या वरच्या साईडची कडा घेताना शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावलाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. या स्पर्धेच्या निमित्तानं विरार शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले कोणसाई गावातील सन्माननीय मोनीजी पष्टे यांचं इथे आगमन होत आहे. मोनीजी मोकाशी साहेबांचं इथे आगमन होत आहे. सन्माननीय मोनीजी मोकाशी साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. या स्पर्धेच्या निमित्तानं कोणसाई गावातील एक अनमोल रत्न आणि सध्या जर आपण पाहिलं तर विरार वसई शहर महानगरपालिका इथे कार्यरत असलेले सन्माननीय मोनीजी मोकाशी या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विशेष सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचाही आपल्याला लाभलाय. विनंती, आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. इथे फुलटॉस होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल हवेतनं सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉलवर तिसरा गडी तो तंबूच्या आसराला परतवलाय. विकेटचं बदन, खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या 0 आहे. जी विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट केली आहे त्या विकेट हॅट्रिक करता साहिल भुरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज येते. अगदी दर्जेदार गोलंदाजी ती आपल्याला इथे पाहायला मिळाली. जय शिवराम मोज वाराई सचिन विशे यांच्याकडून शिवकृपा गातेस आयोजित या स्पर्धेकरता एकदा त्यांच्या या चांगल्या नियोजनाकरता खूप खूप शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद सचिनजी विशे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये उडवलाय क्षेत्ररक्षक, तो बॉलच्या खाली आलाय. इथे डबल हॅट्रिक कंप्लीट केली आहे. फोर्ट्रिक इथे सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट्स त्या संपन्न केल्यात. खेळाडू बाद. इथे 4 बॉलात 4 विकेट घेतल्यात. 5व्या बॉलवर 5वी विकेट घेतली तर साहिल भुरे यांच्याकडनं 5000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. 1000 त्यांनी जमा केले. रुपेश पाटील यांच्याकडनंही 200 रुपयाचे कॅश प्राइज येते. या
विकेट्स करता अगदी दर्जेदार गोलंदाजी कैफाज लोनबाल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी कैफाज यांच्या माध्यमातून होतीये. सलग 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेतल्यात. 4 गडी जे तंबूच्या आसऱ्याला पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हिनारे चेंडू त्यामध्ये चांगला खेळ दाखवावा लागेल. एक जमेची बाब आहे. सचिन पष्टे तो मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे. नॉन स्ट्राईक एनकडे उभा राहून हा खेळ सध्या तो निहाळतोय. इथे फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल मिस केलाय. निर्धाव षटक मेडन षटक ते इथे पाहायला मिळालंय. मेडन प्लस 4 विकेट या ओव्हरमध्ये कंप्लीट केल्यात. लाजवाब गोलंदाजी कैफाज कडनं आपल्याला मैदानातला पाहायला मिळाली आहे. या मेडन षटकाकरता साहिल भुरे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचे कॅश प्राइज येते. अगदी दर्जेदार गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. वडवली संघ गेम स्पीडअप करायचा आहे. तुम्हाला लवकरात लवकर या 3 ओव्हर तिथे कंप्लीट करायचे आहेत. नेक्स्ट मॅच बोट टीम आपल्यालाही रेडी राहायचंय. कारण सकाळी जरी टाइमशीर मॅच सुरू झाल्या तरी एका मॅचला 1 तासापेक्षा जास्तच वेळ जातोय. कारण खूप जास्त वेळ घेतला जातोय. विकेट जाणं षटकार जाणं त्यामध्ये थोडासा वेळ आपला जातोय. तिसऱ्या पंचाची मदत घेतली त्यामध्ये थोडासा वेळ जातोय. मॅच संपल्यानंतर जी 2-5 मिनिटं जात आहेत त्यानेही फरक पडतोय. त्यामुळे विनंती आहे की इथे प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा टाइम वाचवत चला. त्याचा फायदा तुम्हाला संध्याकाळच्या सत्रात मिळेल. शेवटची मॅच ती योग्य तऱ्हेने आपल्याला कंप्लीट करता येईल. आता उरलेले 12 बॉल त्यामध्ये 31 बनवायचे आहेत. अडचणी त्या निचोळेकरांच्या आता खूप जास्त प्रमाणात वाढल्यात आणि या अडचणी जर कोणी संपवू शकतो ती ताकद जर कोणाच्या मनगटात आहे तर तो सचिन पष्टे आहे. जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सचिन पष्टेला मैदानाच्या आतनं अगदी विध्वंसक अंदाज रौद्र रूप ज्याला आपण म्हणतो ना ते रौद्र रूप त्याला फलंदाजीच्या माध्यमातून राखवावं लागेल. चांगला खेळ या मैदानाच्या आतनं त्याला पेशकश करावा लागेल. चांगला बॉल अगदी परफेक्ट यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू त्यावर सचिन पष्टेला माघारी जावं लागेल. विकेटचं बदन खेळाडू बाद. काय अप्रतिम गोलंदाजी सध्या आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. टीम उमर 11 वडवली एक चांगला गोलंदाजी करणारा संघ म्हणून त्यांची जी ओळख आहे ना ती उगाचच त्यांना मिळालेली नाहीये. ती अशीच त्यांनी प्राप्त केलेली नाहीये. आम्ही दर्जेदार गोलंदाजी करून मॅच जिंकवतो हे आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमधनं दाखवत असताना लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन सध्या उमर 11 वडवली कॅम्प या टीम कडनं पाहायला मिळत आहे. इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचणार नाही. थोडासा दूर राहिलाय. जोपर्यंत फरमाननं तिथे बॉलला फील्ड केलं 1 रन जी धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते. ती एकंदर 0-1 या आकड्यावर जवळपास 8 बॉल लागलेत. ही पहिली धाव धाफलकावर जोडण्याकरता. यानंतर डिंगडॉंग वडवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये असेल. टीम नोमान 11 एफडीसी कुडूच्या विरोधामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता भूषण तो मैदानामध्ये येतोय. क्रमांक 8 वर फलंदाजी करण्याकरता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पडझड पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली येतोय. आणखी एक गडी
विकेट क्रमांक 7, 7वा फलंदाज तो माघारी गेलाय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. या मॅच मध्ये गोल्डन डकचे विकेट किती आहेत? गोल्डन डक या धावसंख्येवर तब्बल 6 गडी बाद झालेत. थँक्यू थँक्यू बँड बदक. वाडा तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेट मधला हाही एक रेकॉर्ड असू शकतो की 7 गडी तब्बल 0 या धावसंख्येवर बाद झालेत. 7 विकेट्स 0वर बाद झालेत. 1 रन फक्त राफलकावर लागली आहे, जी राजनं लावली आहे. हवेच मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. 1 रन जी दाफलकावर जोडली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न तो तिथे नाही आहे. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडू नंतर धावसंख्या 2 आहे. अजूनही शेवटचा बॉल तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि विजयाकरता 29 धावसंख्येची गरज. अगदी वन साइडेड करून टाकलंय मॅचला. ज्या पद्धतीची गोलंदाजी केली येथे उमर 11 या टीम कडनं. आणखी एक चांगला बॉल फुलर लेंथवर होता, त्याला सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. चांगली फिल्डिंग. 1 रन तिथे मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते येते 3 या आकड्यावर. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि त्या 6 बॉल मध्ये तुम्हाला विजयाकरता रन्स बनवायचे तब्बल 28. 6 बॉल 28. चला वडवली, थोडीशी घाई करा. फरमान लगेचच मॅच कंटिन्यू ठेवायची. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे 28 धावा. यानंतर डिंगडॉंग वडवली आणि एफडीसी आपण आपल्या तंबूमध्ये लवकर पोहोचायचंय आणि लगेचच मॅच जी आहे ती आपल्याला सुरू करायची आहे. एफडीसी कुडूस आपल्याला आपल्या तंबूमध्ये पोहोचून या मॅच नंतर लगेचच मॅच सुरू करायची आहे. कारण फरमान जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत आहेत. समोर स्ट्रायकर इन कडनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज राज. एक सिंगल त्यानं या डावात धाफलकावर जोडली आहे. यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय. बॉल कव्हरच्या दिशेनं चालला. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्यावरनं वेगानं हा चेंडू चाललाय सीमारेषा पार. तिथे रन्स मिळतील 4 चौकार. चौकार पहिल्याच बॉलवर इथे दाफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळतं. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज फरमान तो सज्ज होतोय. चांगला बॉल अगदी सरळ राहिला होता, मात्र बॅटरची नजर ती चेंडूवरची हटली गेली आणि त्यामुळे बॉल जर आपण पाहिला तर तो विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या 7 आहे. अगदीच येणारे 4 बॉल आणि मला वाटतं 4 षटकार या 4 बॉलमध्ये विजयाकरता मारावे लागतील. 4 षटकार मारले तर आणि तरच या मॅचमध्ये तुम्हाला विजय संपादित करता येईल. यावेळेस फटका चांगला आहे आणि त्याबरोबरच या मॅचची आता उरती आहे ती फक्त औपचारिकता. अगदी निर्विवाद वर्चस्व आहे, ते निर्विवाद वर्चस्व या मॅचवर प्रस्थापित केलं गेलंय. पुढचा बॉल चांगला बॉल चेंडू आहे. फुलर लेंथवर खोलवर टप्प्यावर तिथे हाताळला गेला आणि बॉल जर आपण पाहिलं तर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा या संपूर्ण मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला.
8 धावा फक्त दाफलकावर लागल्या गेल्या. जी औपचारिकता आहे ते इथे पूर्ण केली जाते. या 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि शेवटचा बॉल या मॅचचा तो आपल्याला पाहायला मिळेल. अगदी वन साइडेड झालेल्या या मॅच मध्ये विजयावर शिक्कामोर्तब तो करत असताना पाहायला मिळतीये. या चेंडूनंतर आपण ऑफिशियल अनाउन्समेंट ती करू शकतो, कारण क्रिकेटमध्ये वेळेआधी कुणालाही विजेते म्हणून घोषित करता येत नाही. आणि याबरोबरच या मॅचची विजेता होतीये टीम उमर 11 वडवली कॅम्प. उमर 11 या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. नवा सामना लगेचच सुरू होतोय. चला टीम FDC लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय आणि मॅच आपण विनाविलंब सुरू करायची आहे. या मॅच मध्ये जे कॅश प्राइज आलंय ते कॅश प्राइज स्वीकारण्याकरता यायचंय. खेळाडूचं नाव आहे ज्यानं पहिलं मेडन षटक आणि 4 विकेट्स कैफाज. या कैफाज आपल्याला 1000 रुपयाचा जे कॅश प्राइज आलाय ते इथे देऊन आपला शुभ सन्मान तो केला जाईल.